पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असून तिथं भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा विजय झालाय। या सत्ता पालटामुळे पश्चिम बंगालमध्ये संमिश्र वातावरण असल्याचं पाहायला मिळते। या निकालावर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। इंस्टाग्रामवर विवेक यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या शासन कारकिर्दीत द बंगाल फाइल्स या चित्रपटाच्या रिलीज दरम्यान त्यांना कशा अडचणींचा सामना करावा लागला होता याबाबत सांगितलंय। या व्हिडिओसोबतच विवेक अग्निहोत्री यांनी एक कॅप्शन लिहिलंय, ज्यात त्यांनी म्हटलंय की पुन्हा कधीच नाही। ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की द काश्मीर फाईल रिलीज झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मला बंगालमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती। हा चित्रपटगृहातून काढून टाकण्यात आला होता। तसेच त्यांनी सांगितले की मला या राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही। विवेक अग्निहोत्री यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांपूर्वी आपण बंगालमधील लोकांसाठी आपल्या चित्रपटाचं प्रदर्शन कसं आयोजित केला होता याचा अनुभव सांगितला। ते म्हणाले, आम्ही कधीच हार मानली नाही। या निवडणुका दरम्यान आम्ही हे ठरवलं होतं की द बंगाल फाइल्स हा चित्रपट संपूर्ण बंगालमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जाईल। मला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही माघार घेतली नाही आणि आम्ही आमच्या परीने आमच्या छोट्या पद्धतीने लढा सुरूच ठेवला आणि अखेरीस हा अभूतपूर्व विजय। बंगालच्या महान जनतेचं मनःपूर्वक अभिनंदन। आता तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय ताठ मानेने जगू शकता। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी सरकारनं द बंगाल फाइल्स या चित्रपटावर कोणतीही अधिकृत बंदी लादली नव्हती, पण चित्रपटगृह मालकांनी आपापसात सहमतीने एकत्रितपणे असा निर्णय घेतला होता की हा सिनेमा तिथे रिलीज होऊ द्यायचा नाही। विशेष म्हणजे कोणत्याही चित्रपटगृहाच्या मालकानं हा चित्रपट रिलीज करण्यास नकार देण्यामागील कारण स्पष्ट करणारं कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलं नव्हतं। अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि आय एम बुद्ध प्रोडक्शन्स निर्मित द बंगाल फाइल्स हा चित्रपट 1940च्या दशकात म्हणजेच 1946च्या कलकत्ता हत्याकांडाच्या काळात बंगालमध्ये उसळलेल्या हिंसक अशांततेवर आधारित आहे। बंगालच्या इतिहासातील एका अत्यंत क्रूर आणि रक्तरंजित पर्वादरम्यान विचारसरणी, श्रद्धा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याचा संघर्ष या सिनेमात दाखवला गेला आहे।